तर वोटांची चोरी न महाराष्ट्रात झाली आहे न भारतात कुठे झाली आहे. काही चोरीला गेलं असेल तर राहुल गांधींच्या डोक्यातली चिप चोरीला गेलेली आहे आणि त्यांची हार्ड डिस्क करप्ट झालेली आहे. म्हणून त्या गोष्टी रोज बोलतात, रोज खोटं बोलतात, खोटं बोलून पळून जातात, वेगवेगळे आकडे देतात. मागच्या वेळेस म्हणाले महाराष्ट्रात 75 लाख वोटर वाढले, आता म्हणाले महाराष्ट्रात 1 कोटी वोटर वाढले. दरवेळेस काहीतरी नवीन सांगून सनसनी निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. आता हे तर झाले आरोप प्रत्यारोप, पण राहुल गांधी यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये जेव्हा मतदार याद्यांचा मुद्दा अधोरेखित केला त्यावेळेस त्यांनी 5 मुद्दे मांडले. त्यांचं असं म्हणणं आहे की हे 5 मुद्दे म्हणजे 5 मार्ग आहेत ज्या मार्गांनी मतदार याद्यांमध्ये घोळ केला जातो, मतदार याद्यांमध्ये गडबड केली जाते आणि एकदा मतदार यादीमध्ये गडबड केली की मग ती मतदानापर्यंत पोहोचते आणि मग निवडणुकांच्या निकालामध्ये हेराफेरी होते. हे मतदान निवडणूक आयोग जाणून बुजून करतंय आणि ते भाजपला साथ देते असे गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केले. तर जे 5 मार्ग राहुल गांधी म्हणतात ते मार्ग नेमके काय आहेत ते पण बघा. राहुल गांधी यांच्या मते डुप्लिकेट मतदारांचा भरणा हा वोटर लिस्ट मध्ये झालाय. म्हणजे एकाच नावाचे 2-2 मतदार आहेत, बनावट मतदार आहेत असं त्यांचं म्हणणं आहे आणि ज्या योगे मतदारांची संख्या वाढवली जाते. हे करत असताना काही ठिकाणी खोटे पत्ते दिले जातात, काही ठिकाणी खोटे तपशील दिले जातात. अनेक ठिकाणी एकाच पत्त्यावर 50 ते 60 मतदारांची नोंद आहे. एकाच पत्त्यावर जास्तीत जास्त 5, 6, 8 मतदारांची नोंद असू शकते, पण इथे हे 50-60 मतदार आहेत. काही ठिकाणी चुकीचे फोटो आणि अस्पष्ट फोटोंचा वापर केला गेलाय. म्हणजे फोटो एखाद्या व्यक्तीचा एकदा ब्लर करून वापरायचा, एकदा स्पष्ट वापरायचा. याशिवाय फॉर्म 6 चा दुरुपयोग केला गेलेला आहे ज्यामुळे मतदारांची संख्या वाढलेली आहे. हे करून प्रत्येक मतदारसंघांमध्ये मतदार संख्या वाढवली गेली. मग त्या वाढवलेल्या मतदारांचा आधार घेऊन मतदान वाढवलं गेलं आणि त्याचा परिणाम हा निवडणुकांमध्ये झाल्याचा राहुल गांधी यांचा दावा आहे.